हाय फ्रेंड, हॅलो. तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. तर फ्रेंड, संध्याकाळचे वाजले आहेत 4:45 आणि मी काय करणार आहे पहा, आज आळूच्या वड्या. तर तुम्ही म्हणता की ताई आळूच्या वड्याचा तर व्हिडिओ झाला आहे. तर हो, झाला होता आळूच्या वड्याचा व्हिडिओ. पण एका ताईची मला कमेंट आली होती, ताई तुम्ही फक्त रेसिपी सांगत नाहीत, फक्त काय बनवणार आहे ते सांगत आहे, बनवलं कसं ते दाखवत नाही. तर आज मी पूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे पहिल्यापासून शेवटपर्यंत, की काय काय साहित्य घेतले, प्लस कशी रेसिपी बनवणार आहे, प्लस पूर्ण कसं करणार आहे. तर पाहू शकता तुम्ही आळूची वड्या करण्यासाठी काय काय घेतलं आहे मी आज. इथं आहे हिरवी मिरची, लसूण, प्लस हळदी, प्लस नमक, प्लस जिरं, बेसन पीठ आणि मेन म्हणजे आळूची पानं. तर एवढं सारं साहित्य घेतलं आहे आळूवडी बनवण्यासाठी. अजून त्याच्यामध्ये हावरी ॲड करायची. हावरी म्हणजे तीळ ॲड करायचे, पण ते तीळ आत्ताच लागत नाही, ते वड्यात तळताना लागत यात. तर सर्वात अगोदर हे करण्याच्या अगोदर आम्ही चहा पाणी करतो, कारण की अजून चहा पाणी झालेलं नाही आहे. तर तुम्ही सुद्धा या चहा प्यायला. तर आता मी चहा करणार आहे आणि स्वराज उठला झोपेतून. परत आहे का, आता चहा करतो, चहा पितो आणि नंतर मग आळूच्या वड्या बनवणार आहे. म्हणजे पूर्ण नाही, थोडं थोडं तुम्ही पाहतच राहा कसे बनवणार आहे. तर चहा आता इथे टाकते मला. तू हे पण फाइंड आउट करायचा प्रयत्न नाही केला ना की ह्या मागे कोण आहे. तुला कोणी सांगितलं पण नाही. 40 झाले. आपल्याला चहा पण झाला आहे इकडं. माणसाचे डोळे मस्त या तुम्ही सुद्धा चहा प्यायला. स्वरा पण आहे, आता चहा पिणार आहे. विश्वास नावाची गोष्टच होणार नाही. मग थांबा तुम्हाला स्वर दाखवते. तर पहा इकडे आहे स्वरा. स्वरा काय करते? केक खाती. कुठे? आणि चहा नाही पिणार का आता? हा, इकडं आहे स्वराज. दिसत नाही ते उजेडे म्हणून. आणि तिकडे त्याची फ्रेंड आली आहे, ती स्वरा त्याची फ्रेंड सोबत गप्पा मारत आहे. तर असू द्या, या तुम्ही चहा प्यायला. फ्रेंड, झाला आमचा चहा पाणी. आता पहा इकडं मिरची आणि जिरी आणि लसूणची पेस्ट काढली आहे, इकडे बेसन पीठ काढलं आहे. आता याच्यात आपण हे मिक्स करूया आणि त्याच्यानंतर मस्त असं असं मिक्स केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये थोडीशी हळद घालूया. हळद टाकायची असते त्याच्यानंतर. बाय बाय. अगदी आपण भजी करतो ना तसंच करायचं कृती पूर्ण. त्याच्यानंतर मीठ टाकायचं थोडं. आता हे असं मिक्स करायचं आणि आपण भजी करतो तसा घोळ बनवून घेतो बेसन पिठाचा मस्त असा. 30 सेकंद झालं मस्त असं घोळ बनवूया. कडकडू 5 मिनिटे झाले. असा गोळ बनवायचा छान मस्त. आणि आता पानाची देठ कापायची आणि पानं लावायची एकावर एक ठेवून आळूच्या पानावर हा बनवलेला घोळ लावायचा. मग असा गोळ असं लावायचा मस्त. पाहू शकता लावायचं बरं का. एक पान लावलं आपण, किती पण पानं बसू शकतो याच्यावर, एकावर एक आणि नंतर उकळून बरं.
त्याच्यानंतर असं 4-5 पानं जोडलेत मी, 5 पानं. आणि असं मस्त अशी गोल गोल अशी मस्त छान अशी वडी बनवून घ्यायची. पाहू शकता कसे बनेल छान अशी, हे पाहू शकता. तर आता सगळी अशीच बनवून घेऊया. कुरकुट फ्रेंड, वड्या तर लावून झाल्यात आणि पहा इकडं उकडायला घातल्या आहेत मस्त अशा. खाली पातीला ठेवले, त्याच्यामध्ये पाणी, वरती चाळण ठेवली आणि त्याच्यामध्ये वड्या उकडायला घातल्या आहेत. तर आता 10-15 मिनिटं उकडून फ्रेंड पहा इकडं तर वड्या बनवून बी झाल्या आणि उकडायला पण घातल्यात. खाली पातीला ठेवले, त्याच्यामध्ये पाणी, वरती चाळण आणि चाळणीमध्ये वड्या ठेवल्या आहेत. तर आता हे 10-15 मिनिटं उकडून घ्यायच्या. नंतर थंड झाल्याच्या नंतर काप करायचा आणि तळून घ्यायचे काप. आता वड्या तर झाल्या करून. आता त्याच्यानंतर डाळ भाताचा कुकर लावायचा आणि एक भाकर करायची मस्त अशी. पोरं तर काय भाकर खाणार नाही, डाळ भात आणि वडेच खाणार. तर आहोंसाठी बाजरीची भाकर करणार आहे. फ्रेंड, माझ्या तर वड्या पण तळून झाल्यात, हे पहा. असं मस्त असं कुरकुरीत, मस्त असं कुरकुरीत वड्या तुमच्यासाठी. सांगा कसा वाटला आता व्हिडिओ. प्लस स्वयंपाक सुद्धा झालेला आहे, डाळ भात प्लस भाकरी. आणि इकडे स्वरा खेळत आहे. इकडे स्वराज हाय का? स्वराज, स्वरा काय करते? तर स्वराचा सुद्धा आताच अभ्यास झाला आहे आणि आता खेळायला लागली आहे. तर सांगा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय, शुभरात्री.